Hello friends, you are welcome in my EJS Physics channel. Now today we are going to discuss force of attraction between two long parallel wires. मित्रांनो, यापूर्वी आपण मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय स्ट्रेट लॉन्ग कंडक्टर हा कन्सेप्ट पाहिलेला आहे. त्याचबरोबर बायोट-सेव्हर्ट लॉ हाही एक महत्त्वाचा कन्सेप्ट बघितला आहे आणि त्याचाच आधार घेऊन हे आर्टिकल आपल्याला अभ्यासायचं आहे. आता या ठिकाणी दोन पॅरलल वायर्स आहेत. त्या इन्फानाइट लॉंग आहेत. आपल्याला त्याची लेंथ किती आहे माहीत नाही. आता या दोन वायरमध्ये जो फोर्स असतो तो फोर्स किती आहे तो आपल्याला पाहायचा आहे. त्यासाठी काय करूया, कन्सिडर टू इन्फानाइट लॉंग करंट कॅरिंग वायर्स. काय करायचं आहे, दोन इन्फानाइट लॉंग करंट कॅरिंग वायर्स कन्सिडर करायचे आहेत. These two wires are parallel to each other and separated by distance small d. काय सपोज करायचं आणखी, तर या दोन वायर ह्या इन्फानाइट लॉंग आहेत आणि त्या दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत आणि त्या दोन एकमेकापासून किती अंतरावरती, डी एवढ्या अंतरावरती आहे. त्याच्यातलं सेपरेशन जे आहे ते स्मॉल डी एवढं आहे. याच्यानंतर असंही सपोज करूया, ही जी वायर आहे ती फर्स्ट वायर आहे, ही वायर आहे ती सेकंड वायर आहे. A current flowing through first wire, it is say I1, and current flowing through second wire, it is say I2. आपण काय समजूया, पहिल्या वायर मधून I1 एवढ्या अमाऊंटचा करंट फ्लो होतोय असं समजूया आणि दुसऱ्या वायर मधून I2 एवढ्या अमाऊंटचा करंट प्रोड्यूस होतो असं समजूया. आता बायोट-सेव्हर्ट लॉ नुसार आपण एखाद्या कंडक्टरच्या भोवती किती मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं त्याची व्हॅल्यू डिटरमाइन करू शकतो. आपण याच्यापूर्वी केलेली आहे. जर इन्फानाइट लॉंग कंडक्टर असेल तर त्या इन्फानाइट लॉंग कंडक्टरमुळं तयार होणारं जे मॅग्नेटिक इंडक्शन असतं ते किती असतं, तर त्यासाठी फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. V इज इक्वल टू μ0 I अपॉन 2 पाय डी किंवा ए. त्यामध्ये I हा करंट असेल, μ0 म्हणजे परमियाबिलिटी असेल, 2 पाय हा कॉन्स्टंट आहे, डी हे त्या दोन तो पॉइंट आणि कंडक्टर याच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल. आता एवढं मॅग्नेटिक इंडक्शन एक कंडक्टर निर्माण करत असतो. आपण काय करूया, तर सर्वप्रथम या पहिल्या वायरमुळं दुसऱ्या वायरवरती किती फोर्स ऍक्ट होतो ते काढायचं आहे. कारण बघा, आपल्याला माहिती आहे एखादा करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर त्याच्यावरती एक प्रकारचा फोर्स ऍक्ट होत असतो. इथं दोन कंडक्टर आहेत. त्याचबरोबर हेही माहिती आहे की एखाद्यातून कंडक्टर फ्लो व्हायला लागलं तर त्याचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आता इथं I1 हा करंट फ्लो व्हायला लागला पहिल्या कंडक्टर मधून की त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. या मॅग्नेटिक फील्ड मध्ये दुसरा करंट कॅरिंग कंडक्टर जर आला तर याच्यावरती एक प्रकारचा फोर्स ऍक्ट होत असतो. लॉरेन्ट्झ लॉ जो आहे त्याच्या साहाय्याने आपल्याला तो जो लेफ्ट हँड रूल आहे त्या लेफ्ट हँड रूल नुसार आपल्याला काय करता येतं, तो फोर्स डिटरमाइन करता येतो. ठीक आहे. आता आपण पहिलं काय करूया, F21 that means force acting on second conductor due to first conductor. पहिल्या कंडक्टरमुळं किंवा पहिल्या वायरमुळं दुसऱ्या वायरवरती जो फोर्स ऍक्ट होतो तो आपण F21 आहे असं कन्सिडर करूया. आता हे डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, तर इथं असणारं मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी जो करंट वाहतो ही किंमत आपल्याला माहिती असावी लागते. ठीक आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणचा जो कंडक्टर आपण विचारात घेतो त्याचा एक स्मॉल एलिमेंट जर आपण विचारात घेतो
तो पण नंतर त्याचा विचार करूया. आता त्यासाठी या सेकंड कंडक्टरच्या ठिकाणी पहिल्या कंडक्टरमुळे किती मॅग्नेटिक फील्ड तयार झालं हे सर्वप्रथम आपण कॅल्क्युलेट करूया. आता हे जे मॅग्नेटिक फील्ड असेल ते कसं तयार होतं त्याच्या डायरेक्शन वगैरे विचारात घेऊया. पहिला या ठिकाणी या सेकंड कंडक्टरच्या ठिकाणी जे मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं असेल त्याची डायरेक्शन कशी असेल तर ती आपल्याला राईट हँड थंब रूलच्या सहाय्यानं ठरवावी लागेल. या पद्धतीनं हा राईट हँड थंब काय करतो करंटची डायरेक्शन रिप्रेझेंट करतो. आता या ठिकाणचं जे काही मॅग्नेटिक फील्ड असेल ते कर्ल फिंगरच्या नुसार असणार आहे. आता इनवर्ड डायरेक्शन मध्ये या ठिकाणी काय असणार आहे मॅग्नेटिक फील्ड असेल म्हणजे आतल्या दिशेमध्ये असेल. पहिल्या कंडक्टरमुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे ते कुठल्या दिशेमध्ये असेल आतल्या दिशेमध्ये असेल. आता करंटची दिशा जी आहे ती इकडे आहे बरोबर आहे. मग या ठिकाणी हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ती मॅग्नेटिक फील्डची दिशा मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची मॅग्नेट्यूड जी आहे ती आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया. B इज इक्वल टू μ0 I1 डिवायडेड बाय 2π इंटू D. एवढं मॅग्नेटिक फील्ड ह्या पहिल्या कंडक्टरमुळं ह्या दुसऱ्या कंडक्टरच्या ठिकाणी निर्माण झालेलं असेल. आता आपल्याला माहिती आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल तो काय सांगतो तर या ठिकाणी हे जे मिडल फिंगर आहे ते मिडल फिंगर काय रिप्रेझेंट करत आहे करंटची दिशा रिप्रेझेंट करत आहे. हे जे फोर फिंगर आहे ते काय रिप्रेझेंट करतं मॅग्नेटिक फील्डची दिशा डायरेक्शन दाखवत असेल तर हा जो थंब आहे तो थंब काय रिप्रेझेंट करतो त्या कंडक्टरवरचा फोर्स रिप्रेझेंट करतो. बघा या पद्धतीनं तीन एकमेकाला म्युच्युअल परपेंडिक्युलर असतात. मॅग्नेट हे या मिडल फिंगरच्या साईडनं काय दाखवतो आपण करंट दाखवतो. बघूया आता मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी इनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे करंट या मिडल फिंगरच्या डायरेक्शन मध्ये आहे तर याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स कुठं असेल अपवर्ड डायरेक्शन मध्ये. म्हणजेच या सेकंड कंडक्टर वरती काय होणार आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये म्हणजे पहिल्या कंडक्टरच्या दिशेमध्ये काय होणार आहे एक प्रकारचा फोर्स ऍक्ट होणार आहे. आणि तो जो फोर्स आहे तो आपण काय घेतलाय F21 एवढा घेतलेला आहे. आणि याची किंमत किती असते तर I2 म्हणजे या कंडक्टरमध्ये फ्लो होणारा करंट त्या ठिकाणचं मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे μ0 I1 अपॉन 2πd इंटू हा जो एलिमेंट आहे आता हा इन्फायनाइट कंडक्टर आहे. काय आहे इन्फायनाइट कंडक्टर आहे. याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे ते घेताना आपल्याला याची लेंथ पण विचारात घेत असतो आपण कंडक्टरची. आता ही लेंथ आहे ती फिक्स माहित नाही आपल्याला. आपण त्यासाठी काय करूया स्मॉल एलिमेंट कन्सिडर करूया dl हा एलिमेंट आणि त्याचं इंटिग्रेशन घेऊया. म्हटल्यानंतर हे कसं रिप्रेझेंट करावं लागेल इंटिग्रेशन dl असं रिप्रेझेंट करावं लागेल. हा dl हा काय असेल स्मॉल एलिमेंट म्हणून विचारात घ्यावा लागेल. ठीक आहे. मग असे dl सारखे अनेक एलिमेंट असतील त्याच्यावरचा फोर्स आपण काढणार आहोत. त्या सगळ्याचं एकत्रीकरण करून घ्यावं लागेल जे इंटिग्रेशन dl अशा पद्धतीने हे आपल्याला दाखवावं लागेल. ठीक आहे. म्हटल्यानंतर हेच आपल्याला कसं घ्यावं लागेल I2 किंवा μ0 I1 I2 अपॉन 2πd इंटू इंटिग्रेशन dl या पद्धतीने घ्यावं लागेल. आता फोर्स पर युनिट लेंथ आता याची निश्चित आपल्याला लेंथ माहित नाही. आपण काय करूया युनिट लेंथचा विचार करूया. फोर्स पर युनिट लेंथ फोर्स पर युनिट लेंथ त्यासाठी काय करावं लागेल हे dl इकडे शिफ्ट करावं लागेल. मग काय होईल बघा F21 डिवायडेड बाय dl इज इक्वल टू काय होणार आहे फोर्स पर युनिट लेंथ. ही पूर्ण लेंथ किती आहे ते आपल्याला माहित नाही. ते फक्त आपण काय करतो इंटिग्रेशन dl ने दाखवतो. त्याला फोर्स पर युनिट लेंथ म्हणायचं आहे. त्याची किंमत
म्यू झिरो I1 I2 डिवायडेड बाय 2πd एवढी असेल. आणि हा जो फोर्स असेल तो कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल? अपवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. आता हे जे इक्वेशन आलेलं आहे त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता हा जो फोर्स आहे, फोर्स पडले त्याला कॅपिटल एफ असं म्हणूया. त्याच्यानंतर कॅपिटल एफ इज इक्वल टू काय आलं? कॅपिटल एफ इज इक्वल टू F21 अपॉन इंटिग्रेशन dl फोर्स पर युनिट लेंथ. याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हटल्या तीच मी इथे लिहितोय. F इज इक्वल टू म्यू झिरो I1 I2 डिवायडेड बाय 2πd ला इक्वेशन 1 असं आपण नाव दिलेलं आहे. तर या ठिकाणी आणखी एक विचार करूया आपण की हा जो कंडक्टर आहे हा कंडक्टर सुद्धा स्वतःभोवती काय करतो? मॅग्नेटिक फील्ड निर्माण करतो. जे सेकंड कंडक्टर जो आहे, सेकंड वायर जी आहे ती सुद्धा स्वतःभोवती मॅग्नेटिक फील्ड निर्माण करते. आता या मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा पहिला कंडक्टर येतो, फर्स्ट वायर. आता ही जी फर्स्ट वायर आहे त्याच्यातून सुद्धा करंट I1 एवढा अमाऊंटचा फ्लो होत असतो. मग या मॅग्नेटिक फील्डमध्ये म्हणजे दुसऱ्याच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये हा पहिला कंडक्टर येत असेल तर या पहिल्या कंडक्टरवरती सुद्धा फोर्स ऍक्ट होणार आहे आणि त्याची अमाऊंट सुद्धा एवढीच असणार आहे. त्याची अमाऊंट सुद्धा किती असणार आहे? फोर्स पर युनिट लेंथ म्यू झिरो I1 I2 डिवायडेड अपॉन 2πd. ठीक आहे. पण आता याची डायरेक्शन आपण विचारात घेऊया. डायरेक्शन या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला काढावं लागेल. पहिल्यांदा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी होते बघा, राईट हँड रूल नुसार. बरोबर आहे. थंबच्या डायरेक्शन मध्ये करंट आहे. या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड काय असेल? आउटवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. ठीक आहे. आता आउटवर्ड डायरेक्शन मध्ये असेल तर त्या ठिकाणी पुन्हा राईट हँड थंब लेफ्ट हँड लॉरेन्स लेफ्ट हँड रूल वापरायचा आहे. त्यानुसार काय होईल बघा, हा काय दाखवतो? करंट दाखवतो. फोर फिंगर मॅग्नेटिक फील्ड दाखवतं. थंब काय रिप्रेझेंट करतो? फोर्स रिप्रेझेंट करतो. तर या पद्धतीनं या डायरेक्शन मध्ये करंट, फोर फिंगरच्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आउटवर्ड डायरेक्शन मध्ये. मग थंब काय रिप्रेझेंट करेल? या कंडक्टरवरती ऍक्ट होणारा फोर्स. आणि तो फोर्स कसा असेल? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये येतोय. बरोबर आहे. म्हणजे हा जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतोय? F21 आणि इथे काय असेल? F12. F12 मीन्स F12 त्याचा अर्थ काय? फोर्स ऍक्टिंग ऑन सेकंड कंडक्टर ड्यू टू फर्स्ट कंडक्टर, सॉरी सेकंड कंडक्टर. फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट कंडक्टर ड्यू टू सेकंड कंडक्टर इज इक्वल टू, याची किंमत काय असेल? I1 इंटू म्यू झिरो I2 अपॉन 2πd इंटू इंटिग्रेशन dl. आणि F12 डिवायडेड बाय dl. फोर्स पर युनिट लेंथ इज इक्वल टू काय असेल? I1 I2 अपॉन 2πd. आता याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आणि हा जो फोर्स येतो त्याला F डॅश म्हणूया. काय म्हणूया? F डॅश. आता ह्या दोन इक्वेशन वरून काय लक्षात येतं बघा, या दोन इक्वेशन वरून F आणि F डॅश हे दोन्ही समान आहेत पण एकमेकाला काय होतात? अपोजिट येतात. F इज इक्वल टू मायनस F डॅश. पहिल्या कंडक्टरवरती अपवर्ड डायरेक्शन मध्ये, सॉरी दुसऱ्या कंडक्टरवरती अपवर्ड डायरेक्शन मध्ये आणि पहिल्या कंडक्टरवरती डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होत असतो. म्हणजेच हे दोन्ही एकमेकाला काय करतात? अट्रॅक्ट करतात. जर काय होत असेल, दोन वायर पॅरलल असतील
सेम डायरेक्शन मध्ये दोन्हीचा करंट फ्लो होत असेल तर या दोन वायर मध्ये काय असणार आहे, अट्रॅक्शन असणार आहे. यांच्यामध्ये काय होतं, अट्रॅक्टिव्ह फोर्स डेव्हलप होतो करंटची डायरेक्शन सेम असेल तर. आणि जर का काय असेल, यांच्यातला करंट एकमेकाला अपोजिट फ्लो होत असेल, एकमेकाला अपोजिट फ्लो होत असेल तर याच पद्धतीनं काय होतं, एफ आणि एफ डॅश एकमेकाला अपोजिट असतात पण ते या पद्धतीने असतात. याच्यामध्ये काय होतं, एकमेकामध्ये रिपल्शन घडून येतं. जे जर दोन वायर पॅरलल असतील, त्यांचा करंट डायरेक्शन जे आहे सेम असेल तर त्यांच्यामध्ये काय होतं, अट्रॅक्शन. आणि जर ह्या दोन्ही अँटी पॅरलल असतील, अँटी पॅरलल याचा अर्थ काय असेल, करंटची डायरेक्शन एकमेकाला अपोजिट असेल तर त्यांच्यामध्ये काय होतं, रिपल्शन घडून येतं. लक्षात असू द्या, करंट जर एकमेकाला अपोजिट असेल तर त्या दोन वायर मध्ये काय असणार आहे, रिपल्शन असणार आहे. आणि तो जो फोर्स असेल, फोर्स पर युनिट लेंथ, त्याला एफ म्हणतो आपण, एफ किंवा एफ डॅश, त्याची किंमत किती येते, म्यू 0 I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय डी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आणि जर का फायनाईट सेगमेंट साठी जर असेल, फायनाईट लेंथ साठी जर असेल, हा जो कंडक्टर आहे तो इन्फायनाईट मानलेला आहे आपण, फायनाईट साठी असेल तर F12 ची किंमत काय येते, म्यू 0 I1 I2 अपॉन 2 पाय डी. इथे इंटिग्रेशन डीएल असतं, त्याची किंमत एल येते इंटू कॅपिटल एल. फायनाईट लेंथ असेल तर. इनफायनाईट असेल तर आपण काय करतो, एकूण फोर्स आपल्याला काढता येणार नाही कारण त्याची लेंथ आपल्याला पूर्ण माहित नाही. मग आपण काय करतो, फोर्स पर युनिट लेंथ घेतो, एल जे आहे ते तिकडे डिवाइड होतं आणि त्याला आपण फोर्स पर युनिट लेंथ असं म्हणतो. त्याच पद्धतीनं F21 force acting on second conductor due to first conductor, it is also equal to mu 0 I1 I2 divided by 2 pi d. It is also equal into L. फक्त याच्यामध्ये काय असेल, मायनस किंवा निगेटिव्ह डायरेक्शन असेल, हे दोन्ही एकमेकाला अपोजिट असते. पण याच्यामध्ये जर काय असेल, एकमेकाला पॅरलल करंट फ्लो होत असेल तर काय असणार आहे, अट्रॅक्शन असेल. आणि जर अँटी पॅरलल असेल या पद्धतीनं तर तिथे काय असेल, रिपल्शन असेल. या पद्धतीनं तुम्हाला हे आर्टिकल अभ्यासता येईल, याच्यावरचे प्रॉब्लेम सुद्धा अभ्यासता येतील. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पुढचा आर्टिकल पाहूया, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय अ करंट इन अ सर्क्युलर आर्क ऑफ अ वायर. आपल्याला काय करायचं आहे तर एखादा सर्क्युलर आर्क जर आपण विचारात घेतला, अशा पद्धतीचा, पूर्ण सर्कल नाही तर छोटासा त्यातला काही भाग सर्कलचा, त्याला आपण आर्क असं म्हणतो. या आर्क मुळे काय होतं, जे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे त्याची किंमत किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. आता हा जो आर्क आहे त्याच्यातून करंट फ्लो होतोय आणि तो करंट काय करणार आहे, आर्कच्या भोवती सुद्धा मॅग्नेटिक फील्ड तयार करणार आहे. का ठराविक अंतरावरती आपण याचा सेंटर घेतला तर या ठिकाणी किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं ते आपण डिटरमाइन करू शकतो. आता त्यासाठी काय करूया, हा एक आर्क कन्सिडर करूया की ज्याची रेडियस आर आहे, आर्क AB. हा जो आर्क आहे तो काय आहे, AB असं मानूया.
त्याचा सेंटर जो आहे तो या ठिकाणी आहे असं कन्सिडर करूया. ओ हा सेंटर असेल. या आर्कची रेडियस जी आहे ती किती आहे? आर आहे असं सपोज करूया. जी रेडियस आहे ती किती आहे याची? आर. आणि या आर्कनं सेंटरच्या ठिकाणी अँगल जो केलेला आहे तो किती आहे? थिटा आहे असं सपोज करूया. या आर्क मधून काय होत आहे? आय एवढ्या अमाऊंटचा करंट फ्लो होतोय. आता ओ या ठिकाणी किती मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस होतं ते आपण डिटरमाइन करणार आहोत. आता त्यासाठी काय करायचं तर बायोट-सेव्हर्ट लॉचा वापर करायचा आहे. त्यासाठी काय करणार आपण? एक हा जो आर्क आहे तो लहान लहान एलिमेंट मध्ये डिवाइड झालेला असं सपोज करूया. म्हणजेच असं सांगता येईल दिस आर्क इज मेड फ्रॉम स्मॉल एलिमेंट्स हॅव्हिंग लेंथ dl. प्रत्येक एलिमेंटची जी लेंथ आहे ती आपण काय करूया? dl आहे असं सपोज करूया. ठीक आहे. आता या ठिकाणी याचा जो सेंटर आहे त्या सेंटर पासून याचं अंतर किती येणार आहे? आर एवढंच येणार आहे. ठीक आहे. मग आता या स्मॉल dl मुळे या ओ या ठिकाणी किती मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस होतं ते जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे त्याला आपण काय म्हणूया? डीबी असं म्हणूया. मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस्ड ड्यू टू स्मॉल एलिमेंट dl. dl मुळे तयार होणारं मॅग्नेटिक इंडक्शन. आता डीबी बार हा वेक्टर आहे. हा डायरेक्शन सहित आपल्याला रिप्रेझेंट करतोय आपण. डीबी इज इक्वल टू काय असणार आहे? अकॉर्डिंग टू बायोट-सेव्हर्ट लॉ μ0/4π. ठीक आहे. याच्यातून फ्लो होणारा करंट I इंटू dl क्रॉस r अपॉन r3. हा जो आहे याला आपण काय म्हणतो? बायोट-सेव्हर्ट स्मॉल इन वेक्टर फॉर्म. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. तर या ठिकाणी हा dl आणि r यांच्या मधला काय आहे? हा क्रॉस प्रोडक्ट आहे. मग आपण याची मॅग्निट्यूड जी आहे ती मॅग्निट्यूड कशी घेऊ शकतो? dB इज इक्वल टू μ0/4π I. आता या ठिकाणी आपण इथं काय करतो? या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय कसा घेतो? dl r sin थिटा. इथे काय असेल? dl r sin थिटा. dl इंटू r इंटू sin थिटा अपॉन हे r3. तर हे r आणि इथले r निघून जाईल. मग राहतं काय? dB इज इक्वल टू काय असेल? μ0/4π इंटू इथं काय होणार आहे? I इंटू dl इंटू साइन थिटा. थिटा म्हणजे काय असतं तर पॉइंट आणि एलिमेंटचा सेंटर यांना जोडणारी रेषा. इथं काय असणार? रेडियस आणि हा आर्क जो आहे. आता या ठिकाणी स्मॉल एलिमेंट dl हा कसा असणार? इट इज टँजेन्शियल टू दिस आर्क. हा जो लहान एलिमेंट असतो तो स्ट्रेट लाईन ऍक्ट होतो आणि तो कसा असतो? एक टँजंट असतो. आणि ही टँजंट आणि रेडियस यांच्यामध्ये जो अँगल असतो किती असतो? 90 डिग्री. म्हणजे थिटा इज इक्वल टू काय होईल? 90 डिग्री. म्हणजे साइन 90. आणि याची किंमत आपल्याला माहिती आहे किती असते? डिवाइडेड बाय r². बरोबर आहे. आता याची किंमत 1 होते म्हटल्यानंतर dB इज इक्वल टू काय आलं? μ0I dl अपॉन r². एवढं मॅग्नेटिक इंडक्शन त्या ठिकाणी तयार होणार आहे. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. एवढं मॅग्नेटिक इंडक्शन ओ या ठिकाणी तयार झालं. पण हे मॅग्नेटिक इंडक्शन कुणामुळे असेल? ड्यू टू स्मॉल एलिमेंट dl मुळे तयार होणारे हे मॅग्नेटिक इंडक्शन असेल. आपल्याला काय करायचं आहे तर या होल आर्क मुळे तयार होणारं मॅग्नेटिक इंडक्शन काढायचं आहे.
मग या आर्कची लेंथ आपल्याला पहिल्यांदा काढावी लागेल. आता आर्कची लेंथ जी आहे त्याची किंमत किती असते तर आपल्याला माहिती आहे हा जो अँगल आहे या आर्कनं सेंटरच्या ठिकाणी केलेला जो अँगल आहे तो किती आहे थिटा. असं जर असेल तर आपण फॉर्म्युला आहे काय आहे हा आर्क इज इक्वल टू हे रेडियस इंटू अँगल या पद्धतीने आपल्याला घेता येईल. किंवा दुसरा आपल्याला माहिती आहे अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. तो उलटा केला तर काय होणार आहे आर्क इज इक्वल टू अँगल इंटू रेडियस. आर्कची लेंथ जी असते ती काय असते या थिटा आणि आरच्या गुणाकारा एवढी असते. म्हटल्यानंतर इथं हा जो आर्क आहे त्याची लेंथ जी असेल ती या पद्धतीने तुम्हाला काढता येईल. आपण ते पुन्हा सॉल्व्ह करून बघूया. आता या पूर्ण आर्कमुळं जे टोटल मॅग्नेटिक फील्ड तयार होतं त्याला बी म्हणूया. बी इज इक्वल टू काय घेता येईल बी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीबी. हा डीबीचे इंटिग्रेशन घेऊया दॅट इज इक्वल टू काय असेल इंटिग्रेशन ऑफ म्यू 0 आय डी एल अपॉन 4 पाय इंटू आर स्क्वेअर. तर याच्यामध्ये जे कॉन्स्टंट आहे ते इंटिग्रेशनच्या बाहेर जातं आणि राहिल्या टर्म आहे ती इंटिग्रेशन मध्ये येतात. त्याच्यामध्ये काय काय कॉन्स्टंट असेल याच्यातनं फ्लो होणारा करंट कॉन्स्टंट असेल. ठीक आहे म्हणजे हे आपल्याला असं घेता येईल का कसं घेता येईल म्यू 0 आय अपॉन 4 पाय इंटू इंटिग्रेशन dl अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. आता इंटिग्रेशन dl जे आहे त्याच्यासाठी काय करता येईल बघा आर इंटू हा आर इंटू थिटा ही किंमत इथं घेता येईल. आर सुद्धा इथे काय आहे कॉन्स्टंट आहे. आर सुद्धा रेडियस प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. ती रेडियस सुद्धा आपण इकडे बाहेर घेतली तरी चालू शकतं. इंटिग्रेशन डीएल फक्त राहणार आणि हेच इक्वेशन आपल्याला असं म्हणता येईल म्यू 0 आय अपॉन 4 पाय आर स्क्वेअर इंटू इंटिग्रेट इथं काय असणार आहे डीएल. डीएल ची किंमत काय असणार आहे याचे एकत्रीकरण डीएल एकत्र केलं तर हा काय होणार आहे आर्क होणार आहे आणि त्याची किंमत किती असेल थिटा इंटू आर एवढी असेल. थिटा इंटू आर यातला एक आर इथला एक आर निघून जाईल. म्हटल्यानंतर बी इज इक्वल टू फॉर्म्युला कसा तयार होईल बघा बी इज इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 4 पाय आर. अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला तयार होईल म्यू 0 आय अपॉन 4 पाय आर इंटू हा थिटा. हा जो थिटा आहे तो थिटा काय आहे रेडियन या युनिट मध्ये मोजला जातो. त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. आणि हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करताय तर या ओ या ठिकाणी किंवा सेंटरच्या ठिकाणी त्या सर्क्युलर आर्क मुळे करंट कॅरिंग सर्क्युलर आर्क जर असेल तर त्याच्यामुळं तयार होणारं मॅग्नेटिक इंडक्शन. आता या मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन ठरवण्यासाठी सुद्धा राईट हँड थंब रूल वापरावा लागतो. राईट हँड थंब रूल नुसार थंब काय रिप्रेझेंट करतो करंटची डायरेक्शन रिप्रेझेंट करतो. कर्व फिंगर्स काय रिप्रेझेंट करतात तर त्या ठिकाणच्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन रिप्रेझेंट करतात. म्हणजे या ठिकाणी जर विचार केला राईट हँड रूलचा तर या ठिकाणचं मॅग्नेटिक इंडक्शन कसं असेल इनवर्ड डायरेक्शन मध्ये या प्लेन ऑफ फिगरला परपेंडिक्युलर आणि इनवर्ड डायरेक्शन मध्ये इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. आता इथं आपण एक केस विचारात घेऊया. हा जर सर्क्युलर आर्क पूर्ण सर्कल म्हणून विचारात घेतला याची लेंथ वाढवत नेली सर्कल एवढी झाली म्हणजे हा पूर्ण असं जर सर्कल विचारात घेतला तर हा जो थिटा आहे त्याची किंमत किती होणार फॉर सर्कल थिटा इज इक्वल टू 2 पाय रेडियन. रेडियन एकामध्ये आपण थिटा मोजत असतो.
म्हणजे 2 पाय रेडियन एवढा अँगल सर्कलचा होत असतो. टोटल अँगल कसा घेतला जातो हा, इथून इथपर्यंत 180 म्हणजे पाय रेडियन, परत इकडचं 180 म्हणजे 2 पाय रेडियन. मग थिटाची किंमत 2 पाय रेडियन घेतली तर हा काय झाला, सर्क्युलर लूप झाला किंवा एक सर्कल तयार झालं. तर अशा वेळेस या सेंटरच्या ठिकाणी किती मॅग्नेटिक इंडक्शन तयार होईल, तर इथं आपण काय करूया, थिटाच्या ऐवजी 2 पाय असं सबस्टिट्यूट करूया. मग असं जर सबस्टिट्यूट केलं तर सर्कलच्या सेंटरच्या ठिकाणी किती मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस होईल ते पण आपल्याला काढता येईल. बी इज इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 4 पाय इंटू हा टोटल अँगल किती आहे 2 पाय. हे 2 पाय आणि इथलं 1 पाय आणि इथलं या पद्धतीनं राहील. म्हणजे बी इज इक्वल टू फॉर्म्युला काय होईल, म्यू 0 आय अपॉन ट्वाइस आर एवढं मॅग्नेटिक फील्ड एखाद्या सर्क्युलर आर्कच्या ठिकाणी प्रोड्यूस होतं. याच्यावरून आपण हे काढू शकतो. तर अशा तऱ्हेनं या सर्क्युलर आर्कमुळं जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं ते या फॉर्म्युलेच्या सहाय्याने आपण डिटरमाइन केलेलं आहे.